नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांची चर्चा चालू आहे. ते मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे साहेब. या माणिकराव कोकाटे साहेबांनी 30 वर्षापूर्वी नाशिक या ठिकाणी सरकारी घरं, जी सरकारी घरं आहेत, त्या सरकारी घरांच्या संदर्भामध्ये एक मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काही सवलती मिळतात. आणि म्हणजे लेखक असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, कवी असतील किंवा समाजसेवा करणारे कोणी व्यक्ती असतील की ज्यांची ऐपत नाही घर घेण्यासाठी आणि त्यांना स्वतःचं घर नाही आणि आर्थिक परिस्थिती त्यांची खूप चांगली नाही, असे समाजातील चांगली माणसं म्हणजे साहित्यिक असतील, लेखक असतील, कवी असतील किंवा वेगवेगळे राजकारणी असतील की ज्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही आणि त्यांना घर नाही, तर अशा व्यक्तींना सरकारी कोट्यातून सवलतीची घरं मिळत असतात. म्हणजे सिडको असेल किंवा म्हाडा असेल, तर अशा सदनिका आहेत त्या अशा विशेषतः कमकुवत घटकांसाठी अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ती घरं उपलब्ध असतात. त्याला 10% किंवा मुख्यमंत्री सहायता निधीतून ती त्या माणसांना ते घरं मिळत असतात. तर ही घरं अल्प जे मिळकतीदार आहेत म्हणजे जे गरीब आहेत, अशा लोकांची घरं आहेत ती 30 वर्षापूर्वी या माणिकराव कोकाटे साहेबांनी नाशिकमध्ये ती घरं खोटी कागदपत्र बनवून त्यांनी घेतली. त्यांच्या भावांनी पण घर घेतलं, त्यांनी घर घेतलं. आणि त्यावेळेला नाशिकमध्येच असणारे तुकाराम देवळे हे माजी आमदार होते, त्यांचं आता निधन झाले. त्यांनी बाकी त्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये, खालच्या न्यायालयामध्ये ही केस टाकली होती. आणि माणिकराव कोकाटे मुळातच श्रीमंत आहेत. माणिकराव कोकाटे मुळातच त्यांची स्वतःचे घरदार आहेत, शेत जमीन सगळ्या गोष्टी आहेत आणि गरीब नाहीत. आणि त्यांनी गरिबीचं खोटे सर्टिफिकेट बनवून ती सरकारी कोट्यातील घरं गिळंकृत केलेली आहेत किंवा ती घरं त्यांनी घेतली आहेत ना. अशा पद्धतीची केस तुकाराम दिघोळे साहेबांनी टाकली होती. आणि त्याच्यानंतर तुकाराम दिघोळे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी ही वकील आहे, त्यांच्या मुलींनी ही केस पुढे चालवली आणि माननीय खालच्या दोन्ही न्यायालयांनी या कोकाट्यांना 2 वर्षाची सजा सुनावलेली आहे. अर्थात 2 वर्षाची सजा व त्यापुढील सजा असेल तर कुठल्याही आमदार किंवा खासदार किंवा कुठल्याही पदावर काम करणारा कोणी व्यक्ती असेल त्याचं ते पद तात्काळ जातं. तर या ठिकाणी बाकी आता दोन्ही न्यायालयांनी 2 वर्षाची सजा कायम ठेवली असल्यामुळे माणिक कोकाटे यांना तात्काळ अटक करा असं एक वॉरंट देखील निघालेलं आहे. परंतु त्यांना बाकी अद्याप तरी या क्षणापर्यंत अटक झालेली नाही. तर म्हणजे आणि ज्या वेळेला त्यांना सजा झाली आणि त्यांना अटक आता होणार, हे सगळं झाल्याच्या नंतर हे साहेब ताबडतोब लीलावती हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले. पहा, अनेकदा मोठी जी माणसं असतात, विशेषतः मंत्री असतील किंवा अशी जी मोठी व्यक्ती असतात, त्यांना ज्या वेळेला पकड वॉरंट निघतं किंवा ज्या वेळेला त्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ येते त्यावेळेला ते आजारी पडतात आणि मोठ्या 5 स्टार अशा लक्झरी अशा धनिकांच्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होतात. तर मुंबईमधील लीलावती हॉस्पिटल हे अत्यंत श्रीमंत लोकांचं हॉस्पिटल समजलं जातं. तर गरिबांची घरं लाटणारे व त्यावेळेला गरिबीचा दाखला देणारे माणिकराव कोकाटे बाकी आता अत्यंत श्रीमंत अशा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते त्यांची अटक टाळत आहेत. परंतु मी हा जो व्हिडिओ बनवत आहे यानंतर थोड्याच वेळामध्ये त्यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी बाकी मी या माध्यमातून आपणाबरोबर ही बोलत आहे की आता बाकी हा प्रचंड बोभाटा झाल्यामुळे
हे माणिकराव कोकाटे आहेत अजित पवारांचे खास आणि अजित पवारांचे जवळचे, अजित पवारांचे मित्र आणि त्यांच्या पक्षाचे ते नेते आणि अजित पवार पक्षाचे ते अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मंत्री. आणि मग आता बाकी हा बोबाटा झाल्यामुळे माननीय त्या कोकाटे साहेबांनी अजित पवारांकडे त्यांचा राजीनामा पाठवलेला आहे. अजित पवारांनी तो राजीनामा राज्यपालाकडे न पाठवता फक्त त्यांचे खाते काढून घेतलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी देखील देवेंद्र भाऊ फडणवीस व अजित पवार यांची काही चर्चा होऊन त्या ठिकाणी असं आता जाहीर करण्यात आलं आहे की माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री राहतील. म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारं क्रीडा खातं हे अजित पवार साहेब स्वतः पाहणार आहेत आणि सध्या बाकी माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री म्हणून या घडीला आहेत. म्हणजे मी तो व्हिडिओ बनवतो त्यापर्यंत हे माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री म्हणून राहणार आहेत. तेव्हा आमच्यासारख्या सामान्य माणसाला, गोरगरीब भोळ्या माणसाला, महाराष्ट्रातील सामान्य लोकांना असं वाटतं की हे बिनखात्याचे मंत्री म्हणजे या बिनखात्याच्या मंत्र्याला म्हणजे त्या मंत्र्याला काहीच काम नाही. मग त्या बिनखात्याचा मंत्री पगार घेणार आहे का? कारण करदात्यांच्या रूपाने तिजोरीत होणारा पैसा या बिनखात्याच्या मंत्र्यांवर त्यांना मंत्री महोदयांना मिळणारे मानधन, मंत्री महोदयांना मिळणारा पगार आणि मंत्री महोदयांना मिळणाऱ्या इतर सगळ्या सुविधा या बिनखात्याच्या मंत्र्याला देखील मिळतात का? आणि त्या जर मिळत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेला एक कोडं पडतंय की या मंत्र्याला जर काही कामच नाही तर मग याला पगार वगैरे कशासाठी द्यायचा. तेव्हा अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या बिनखात्याचे मंत्री म्हणजे त्यांना खरं म्हणजे राज्यपालाकडे त्यांचा राजीनामा पाठवला पाहिजे किंवा माणिकराव कोकाटे यांना सजा झालेले 2 वर्ष त्यांना पकड वॉरंट निघालेलं आहे आणि कुठल्याही क्षणामध्ये ते जेलमध्ये जातील व नंतर ते उच्च न्यायालयामध्ये जातील आणि त्या ठिकाणी त्यांना जामीन मिळेल की नाही मिळेल ती गोष्ट वेगळी. पण या घडीपर्यंत बाकी त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश आलेले आहेत आणि त्याच दरम्यान बाकी त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून घोषित करण्यात आहे. माननीय अजित पवार साहेब म्हणजे कोकाटे साहेबांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे याच्यातून दिसत आहे आणि विशेषतः देवेंद्र भाऊ फडणवीस देखील या गोष्टीला मान्यता देतात. तर या प्रकरणामध्ये अशा जी प्रकरण आहेत म्हणजे धनंजय मुंडे कृषी मंत्री होते आणि त्या धनंजय मुंडे म्हणजे बीडमध्ये जे सरपंच संतोष देशमुख यांची निघूनच जी हत्या झाली आणि त्या हत्येला जे कारणीभूत होते आणि त्या हत्येला जे प्रमुख जे लोक होते ते आता अटकेमध्ये आहेत आणि ते अटकेमध्ये असणारे लोक हे माननीय धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत. आणि मग त्यावेळेला भयंकर चर्चा झाली धनंजय मुंडेच्या संदर्भामध्ये देखील आणि या निगुण हत्येच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलं होतं आणि धनंजय जो सुरेश धस नावाचे आमदार आहेत किंवा अंजली दमाने आहेत यांनी देखील प्रचंड त्या त्यावेळी आवाज उठवला होता की या धनंजय मुंडेंचा देखील राजीनामा घेतला पाहिजे आणि नंतर बराच ताणाताणी करून नंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि धनंजय मुंडेकडे असणारं कृषी खातं या माणिकराव कोकाटे काढला आणि माणिकराव कोकाटेनंतर शेतकऱ्यांच्या संदर्भात काय उद्गार काढले नंतर त्याने त्या विधानसभेमध्ये रमी खेळले तो पण प्रताप त्यांचा माहीत झालेला आहे आणि त्याच्यानंतर बाकी धनंजय मुंडे यांचं कृषी मंत्रिपद आलं माणिक कोकाट्यांकडे आणि माणिक कोकाटे आता जेलमध्ये जाण्याच्या तयारीत असल्यामुळे ते ज्यावेळेला धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि त्यांचं कृषी मंत्रीपद ज्यावेळेला माणिक कोकाटे आलं माणिक कोकाट्यांकडे कृषी मंत्रीपद आलं आणि माणिक कोकाटेनंतर त्यांचा गाजावाजा झाल्याच्यानंतर त्यांचं कृषी मंत्रीपद काढण्यात आलं. त्या रमी खेळत होते ना विधानसभेमध्ये त्यावेळेला त्यांचं खातं काढण्यात आलं कृषी मंत्री म्हणून आणि नंतर त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं आणि आता ते क्रीडा खातं देखील अजित पवारांनी काढून घेतलं आहे आणि सध्या माणिक कोकाट्याला बिनखात्याचे मंत्री म्हणून ठेवलेलं आहे. तर हे सगळं वातावरण पाहत असताना भारतीय जनता पार्टीचे मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते जे आहेत जे वयस्कर नेते मंडळी आहेत ते स्वच्छ चारित्र्य आणि एक वेगळा पक्ष म्हणून आणि इतरांपेक्षा वेगळा पक्ष म्हणून एक सुचिता आणि एक स्वच्छ चारित्र्य आणि एक संस्कारमय असा पक्ष की ज्यांच्यावर राष्ट्रीय सेवक संघाचे संस्कार आहेत आणि ते लोक असे वेळेवाकडे काम करत नाहीत
ते लोक भ्रष्टाचार करत नाहीत, स्वच्छ चारित्र्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि इतरांपेक्षा वेगळा पक्ष म्हणून भारतीय जनताकडे पाहिलं जात होतं. परंतु ती परिस्थिती आता राहिली नाही आणि आता म्हणजे हे सगळे प्रकरणं पाहत असताना मूळ भारतीय जनता पार्टीचे वयस्कर नेते असतील किंवा मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, यांना काय वाटत असेल आणि ते देवाभाऊंच्याबद्दल काय बोलत असतील का देवाभाऊंनी अशा लोकांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे आणि अशा अनेकांवर जे गंभीर स्वरूपाचे आरोप असताना देखील त्यांना सत्तेमध्ये घेतलेलं आहे आणि अशाबरोबर जवळीक करून देवेंद्र भाऊ देशाला काय संदेश देत आहे. तर अशा पद्धतीचा विचार भारतीय जनता पार्टीचे वयस्कर नेते वयस्कर कार्यकर्ते जे हयात आहेत ते बाकी करत असतील आणि ते दुःखी कष्टी देखील होत असतील हे सगळं वातावरण पाहून. तर बंधू आणि भगिनींनो, पाहूया माणिकराव कोकाटे यांची अटक कधी होते आणि त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कधी होतो. बिन खात्याचे मंत्री देखील ते राहणार नाही हे देखील महाराष्ट्राचे लोक वाट पाहून आहेत. अर्थात या ठिकाणी त्यांचा राजीनामा एकदा झाला, मंत्री कोकाट्यांचं मंत्रिपद गेलं की मग राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक जागा खाली होती, मग त्या ठिकाणी लगेच धनंजय मुंडेची वर्णी लागणार अशी बोवाट आहे. कारण त्याच वेळेला धनंजय मुंडे हे दिल्लीमध्ये जातात, अमित शहा साहेबांना भेटतात आणि मग चर्चा होते की माणिकराव कोकाटेच्या जागेवर धनंजय मुंडेच येणार आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा सत्तेमध्ये आले तर त्या ठिकाणी ज्या सरपंचांची निर्घृणपणे हत्या झाली होती ते संतोष देशमुख मसाईजोगचे सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख हे बाकी काकुळतीने म्हणत आहेत की जर धनंजय मुंडे यांना परत मंत्री केलं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक कारड निर्माण होतील, अनेक गँगस्टर निर्माण होतील आणि कोणावर धाक राहणार नाही असं भूमिका मांडत आहेत धनंजय देशमुख. त्यांनी भीती निर्माण घेतली की पुन्हा एकदा धनंजय मुंडे जर मंत्री झाले तर बीड आणि मराठवाड्यामध्ये पुन्हा गँगस्टर सक्रिय होतील अशी भूमिका, असं म्हणणं धनंजय देशमुख यांनी मांडलेलं आहे. तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे महाराष्ट्रातील लोकांची फार अपेक्षा आहे. कारण माननीय मुख्यमंत्री साहेब हे खरं म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे आणि कठोर निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत आणि एका स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री बाकी अस्वच्छ चारित्र्याचे जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना बाकी जवळ ठेवत आहेत. ते त्यांनी अशा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना तात्काळ दूर केलं पाहिजे अशी बाकी भावना महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. तेव्हा या ठिकाणी पाहूया माणिक कोकाटे यांना कधी अटक होते व माणिक कोकाटे यांचे आमदारकी माननीय विधानसभेचे अध्यक्ष महोदय हे माणिक कोकाटे यांची आमदारकी घालवतात की नाही घालवतात. कारण काँग्रेसच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या एक दोघांवर असा प्रसंग आला होता, त्यावेळेला तात्काळ त्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा घेण्यात आला आहे. परंतु अद्याप माणिक कोकाटे यांना 2 वर्षाची सजा झाली पण त्यांची आमदारकी अजून शाबित आहे किंवा त्यांचं मंत्रिपद देखील शाबित आहे. यावर ते बिन खात्याचे मंत्री आणि बिन खात्याचे मंत्री आता ते सगळे मानधन घेणार का हा एक सामान्य जनता प्रश्न करीत आहेत. आणि हे लीलावती हॉस्पिटलमध्ये आहेत, हे लीलावती हॉस्पिटलचं बिल कोण भरणार आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये हे महोदय ॲडमिट झालेले आहेत, लीलावती हॉस्पिटलमध्ये हे महोदय दाखल झालेले यांचा बिल हे कोण भरणार आहे. हे माणिक कोकाटे साहेब हे स्वतःच्या वैयक्तिक भरणार, त्यांचं या दवाखान्याचं बिल भरणार आहेत की सरकारच्या वतीने या लीलावती हॉस्पिटलचं बिल भरणार आहेत. सरकारच्या वतीने लीलावती हॉस्पिटलचं बिल भरलं जात असेल तर करदात्यांचा पैसा कशा पद्धतीने माननीय शासन खर्च करतात हे देखील उघड होईल. तेव्हा बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया व्हिडिओला आपण लाईक करा. आपण मोठ्या प्रमाणात माझे व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला आपण लाईक करा असं मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे आपण जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या समय क्रांती यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा. या पद्धतीची विनंती करून थांबतो. धन्यवाद.